ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्याद सर्व कार्यार्थ सिद्धये अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ पूजितयस्त्राश्रयी सर्वविदेन्मा सर्वेश्वरा दुःखारी श्री श्री गुणेश्वरा देवादिशंतो सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या या पुण्यभूमीत ही दरवर्षी जी यात्रा असते या यात्रेच्या निमित्ताने आज सुरुवात झालेली आणि संपूर्ण सातारा भागातले पंचक्रोशीतले आणि सर्व या परिसरातले इथं भाविक भक्त इथे येतात. त्याचप्रमाणे मी पण दरवर्षी इथं या यात्रेच्या निमित्ताने इथं भेट देतो आणि ही बहुतेक ठिकाणी जी यात्रा असते त्या ठिकाणी फक्त देवधर्म किंवा अशाच प्रकारचे चालले जातात. यात ही यात्रा नेहमी वेगळी कारण इथं खूप चांगले उपक्रम इथे घेतले जातात. शेतीच्या प्रदर्शनाच्या असतील, कुस्त्या असतील, बैल बाजार असेल किंवा जे शेतकऱ्यांचे उपयुक्त असतील या दृष्टीने ही यात्रा घडवली जाते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा या सातारा भूमीत ही यात्रा होते. याची आज महाराजांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. मी यात्रेला शुभेच्छा देतो. सद्गुरू समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेला हा यात्रा उत्सव वर्ष 78वे. खरं तर अखिल महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं ठिकाण, गोरगरिबांचं एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ज्या दैवताची ख्याती आहे ते समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराज. आणि या यात्रा उत्सवाची आमच्या परंपरेनुसार या मानाच्या झेंडा मिरवणुकीने सुरुवात होत असते. ती आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये, विविध आपल्या गावामध्ये असणाऱ्या शाळा, सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही संपन्न होत आहे. मी सर्व यात्रेकरूंना, सर्व भाविकांना एकच आवाहन करतो की श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं या यात्रेची जय्यत तयारी आम्ही केलेली आहे. कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आमच्याकडून राहणार नाही. सर्व यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. सर्वांना एकच विनंती असेल, येणाऱ्या 18 तारखेला प्रमुख दिवस म्हणजे समाधीधन सद्गुरुनाथ सेवागिरी बाबांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. या दिवशी आपण दर्शनाकरता या पुसेगावमध्ये उपस्थित राहून आपली वारी या ठिकाणी रुजू करावी एवढीच विनंती. रामकृष्ण हरी. ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणुकीनं या ठिकाणी यात्रास्थळावरती आता आगमन झालेलं आहे. आता झेंड्याचं पूजन झालेलं या ठिकाणी, भूमिपूजन झालं, ध्वजपूजन झालं. या ठिकाणी आजपासून ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त इथून पुढं 11 दिवस आजपासून भव्य दिवस या ठिकाणी जनावरांची जंगी यात्रा, कुस्त्या, बैलगाड्या शर्यती, रथोत्सव, व्हॉलीबॉल सामने, कबड्डी स्पर्धा, कृषी प्रदर्शन अशा वेगवेगळ्या या ठिकाणी इव्हेंट आपण या 11 दिवसामध्ये साजरे करणार आहोत.
या संपूर्ण यात्रेची शुभारंभ गेल्या 4 दिवसापासून झालेला आहे तसा नियमाप्रमाणे, कारण 4 दिवस या ठिकाणी डे नाईट क्रिकेट सामने झालेले आहेत. आजपासून या ठिकाणी व्हॉलीबॉल सामने चालू होणार आहेत, कारण पंजाब, हरियाणा, दिल्ली, मालेगाव आपल्या महाराष्ट्रातले नामवंत संघ असे या ठिकाणी दाखल झालेले आहेत कालच. त्यानिमित्तानं आज ध्वजपूजन करून या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे. या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना मी आपण कुठल्याही प्रकारची या यात्रेमध्ये कमतरता ठेवलेली नाही. भाविकांची या ठिकाणी योग्य ती सुविधा केलेली आहे. देवस्थान ट्रस्ट, शासन यांच्यामार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. या ठिकाणी मी जे काय या वर्षभर या ठिकाणी भाविक सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती येत होते, मनातल्या मनोकामना बरोबर नतमस्तक होऊन आणि त्यांची पूर्तता म्हणून आपण सहज या रथाची वाट बघत असतो. रथपूजन या ठिकाणी यंदा आपले चेअरमन साहेब सांगतील. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने या ठिकाणी यात्रेकरता या ठिकाणी सर्व येणारे श्रद्धाळू भाविकवृंद, मी या सर्वांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून आपण या ठिकाणी यात्रेकरता 11 दिवसामध्ये येऊन आपल्या मनोगत या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये साजरी घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतील्या अशी या ठिकाणी नक्कीच यात्रेमध्ये सुविधा दिलेल्या आहेत. आपल्याला येणाऱ्या यात्रेला मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो असा शुभाशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या संपूर्ण भवदुःख म्हणजे पाप, ताप, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा, संकट, वाईट विचार, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, बौद्धिक त्रास, जो बी कुछ व्यथा असतील त्यांच्या दूर व्हावे त्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून शुभेच्छा, शुभाशीर्वाद देतो. वंदे विष्णु भवन सर्वलोके घ्नातम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामर्दंडम सबूतम तम नमामि शनिचरम सर्वमंगल मंगल